मुलीचा पहिल्यांदा पाहिलेलं की तिच्या पूर्ण बॉडीवरती स्किन निघालेली आहे. स्किन निघाल्यामुळे खूप तुझ्या पायरीशी कुणी सान थोर नाही. ती अशी खूप छान वगैरे खेळत होती. तिच्यावरचा तो जो ड्रेस होता तो ड्रेस प्रत्येकाला ती दाखवत होती की पप्पानी हा ड्रेस घेतले. माझी मुलगी 2 मिनिटाच्या क्षणामध्ये काय झालेलं आहे बोलायचं आहे तिला, पण तिला ना ते बोलता येत नाही. नॉर्मल रडू सुद्धा शकत नाही. तिचा आवाज बाहेर येत नाही माझ्या मुलीचा सुद्धा. कोविडच्या काळानंतर भारताची आरोग्य व्यवस्था आणि भारताच्या आरोग्य व्यवस्थेमध्ये खास करून सार्वजनिक क्षेत्रांमध्ये जसं की वैद्यकीय सेवा देणारे महाविद्यालय असतील, हॉस्पिटल्स असतील, तर याची सगळी एक दारुण अवस्था आपल्यासमोर आलेली आहे. विशेषतः कोविड काळाच्या नंतर आरोग्य व्यवस्थेचं महत्त्व आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्था किती स्ट्रॉंग पाहिजे या गोष्टी भारतीयांच्या लक्षात यायला लागल्या. मात्र एक दुःखद किंवा आपण म्हणूयात की एक तुमचं मन हेलावून टाकणारी एक घटना घडलेली आहे. एक बातमी समोर येते. लातूरमध्ये राहणारी 3 वर्षाची लहान मुलगी एका गरम उकळत्या पाण्याच्या बादलीत पडली आणि ती जवळपास 65% भाजली गेली आहे. तिच्या उपचाराचा खर्च मोठा आहे आणि तिचे आईवडील हे मजुरी करून खातात. सध्या ती वाकड येथील सूर्या रुग्णालयामध्ये ॲडमिट आहे, दाखल आहे. तिच्या उपचाराचा जो प्रचंड खर्च आहे तो खर्च साहजिकच आहे की त्यांच्या आईवडिलाकडून आणि नातेवाईकाकडून होताना दिसत नाही. मात्र या माध्यमातून ते आवाहन करत आहेत समाजातील दानशूर लोकांना आणि समाजातील त्या प्रत्येक संवेदनशील व्यक्तीला की ज्या व्यक्तीला त्या मुलीची मदत करावीशी वाटते. आपण जाणून घेऊया नेमकी घटना काय आहे. मग आपण पाहू शकता की त्यांच्या नातेवाईकांनी या सगळ्या फाईल्स वगैरे माझ्याकडे दिलेल्या आहेत आणि याचं अध्ययन करण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे. मी जाणून घेऊया काय सांगाल, नेमकी घटना काय होती आणि मुलीचे नातेवाईक म्हणून तुमचं काय नातं आहे तिच्याशी. मी राधा ज्ञानवंत आलापुरे बोलते. मी आत्ती आहे मुलीची. ती गरम पाण्यामध्ये म्हणजे घरामध्ये असं छोटी रूम आहे. ती खेळत खेळत जाऊन पाण्यामध्ये पडली. कारण तर ती पाणी आंघोळीसाठी काढलेलं होतं त्याच्यामध्ये जाऊन पडली. बरं, आणि मग पडल्यामुळे 65% ती बर्न झाली. हां, 70% भाजली. ती क्रिटिकल होती, पण ती बोलत नव्हती, चालत नव्हती, काहीच नाही. तिला व्हेंटिलेटरवर ठेवलेलं होतं. मग परत ती आता थोडं बरं वाटते. 1.5 महिना झालं हॉस्पिटलमध्येच आहे. आत्तापासून 27 लाख रुपये खर्च झालेला आहे. तरी आता डॉक्टर म्हणतात 15-16 लाख आणखीन लागते. तरी आम्हाला आता झापत नाही आहे. त्यामुळं आम्ही कृपया असं सगळ्या पण मदत तिचं. मग आता तुम्ही आतापर्यंत किती जणांना आवाहन केलं आहे आणि काय कसा प्रतिसाद येतो? मदतीच्या रिलेटेड बोलतोय मी. मदत मिळते का लोकांचं काय? हां, ते आम्हाला मदत हवी आहे असं आम्ही बोलत आहे सगळ्यांना, पण ते प्रतिसाद देतच नाही आहेत. त्यांनी काही बोलतच नाही आहेत. बरं, आता या माध्यमातून काय आवाहन करायचं आहे तुम्हाला? आव्हान म्हणजे करून तुमच्या भावाची आणि त्यांची जी कौटुंबिक परिस्थिती आहे ती कशी आहे त्याच्याबद्दल सांगा. असं करून खातात, मजुरी काम करून खातात. घराकडे आपलं गावाकडे त्यांचं काही शेती दे वगैरे असं जास्त नाही आहे. असं करून खातात. मजुरी करून खाण्याबद्दल त्यांनी पुण्याला आले होते गाव सोडून. मग ती असं काम पण आता दुसरं काही नाही आहे ना त्यांना. मग ती काम करूनच खातात, मजुरी करून खातात. त्यामुळे आता थोडं आम्हाला काही सगळ्यांकडून मदतीची आम्हाला असं आस आहे. आपण पाहू शकतो की मुलीची आत्या जी आहे ती आत्ता माझ्यासोबत बोलत होती आणि एका मजूर कुटुंबामध्ये जन्मलेली लहान मुलगी, तिच्या घरची आर्थिक परिस्थिती ही खूप हालाकीची आहे आणि ती 70% त्या ठिकाणी भाजलेली आहे, बर्नआउट झालेली आहे. तर तिला समाजातील दानशूर लोकांनी, संस्थांनी, पक्षांनी किंवा लोकप्रतिनिधी समोर यावं आणि मदत करावी अशा प्रकारची एक आर्तहाक तिच्या कुटुंबियाच्या माध्यमातून या ठिकाणी केली जात आहे. मी महाराष्ट्र जीवन न्यूजच्या माध्यमातून सुद्धा हे तुम्हाला आवाहन करतो आहे की ही जी मुलगी आहे त्या मुलीला तिच्या उपचाराचा जो खर्च आहे तो उपचाराचा खर्च तुम्हाला शक्य असेल त्याप्रमाणे तो करावा. त्या मुलीच्या वडिलांचे जे बँक डिटेल्स आहेत ते बँक डिटेल्स स्क्रीनवर तुम्हाला दिसत असतील. अन्यथा तुम्ही महाराष्ट्र जीवनशी संपर्क करू शकता किंवा त्यांच्या नातेवाईकांचे नंबर्स आम्ही स्क्रीनवर तुम्हाला अवेलेबल करून देऊ. तर एक जी लहान मुलगी आहे तर तिला वाचवण्यासाठी जे काही प्रयत्न एक संवेदनशील नागरिक म्हणून, एक व्यक्ती म्हणून तुम्हाला मला करता येतील ते आपण करूयात. मी विक्रांत शंके, कॅमेरा पर्सन आदित्य वसाळेसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर.